अर्बन स्मॅशर्स आपले प्लेयर्स उभे करा. तेजस टायगरच्या टीमला विनंती आहे, राहुल आपले बॅट्समन पाठवा लवकर. सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण पाण्याच्या बॉटल्स घेतोय, पूर्ण प्या आणि पिल्यानंतर त्या कचऱ्याच्या डब्यातच टाका, इकडे तिकडे फेकू नका. खाल्ल्यानंतर नाश्ता केल्यानंतरही त्याचा कचरा असेल तो तुम्ही डस्टबिन बॅगमध्येच टाकायचा आहे. ही विनंती आहे, कमिटीकडून ही विनंती करण्यात आलेली आहे. पाणी वाया घालवू नका, पाण्याची टंचाई चालू आहे, 5 दिवस पाणी नव्हतं ठाण्यात. चला अर्बन स्मॅशर्स फिल्डिंग लावून घ्यायची आहे, लवकर चालू करायचं आहे. बॅट्समन आलेले आहेत. अंपायर्स तुमचा कॉल आहे, लवकर करून घ्यायचं यांच्याकडून, नाहीतर तुम्ही सांगाल तशी पेनल्टी आहे. व्हॉलेंटियर्स बाहेर. WPL 3 साठी आपण उत्कृष्ट अशी कमिटीने नियोजन केलेलं आहे. अंपायर्स नितीन निलेशजी आणि बिपिनजी आज क्रिकेट क्षेत्रातील उत्कृष्ट असे अंपायर्स आहेत. स्कोरिंगसाठी आपण आज यावेळी बाहेरून अरेंज केलेले आहे स्कोरर. प्रतीक प्रतीक हे आपल्यासाठी स्कोरिंग करणार आहेत. साऊंड ऑपरेटर म्हणून आपण नितीनजी आणि प्रशांतजी हे आपल्याला साऊंड अरेंज करणार आहेत. यूट्यूब लाईव्हसाठी आपले मित्र रवी गोळवी यांनी यूट्यूब लाईव्हचं सगळं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या मार्फत हरीशजी काम बघतायत, प्रथमेश आहेत. चला मॅचला सुरुवात करा, सुरुवात करा मॅचला. चला पहिला चेंडू, धार्मिक घेऊन आलाय पहिलं षटक. स्ट्राईकवर आहेत अक्षय साजेकर, नॉन स्ट्राईकला आहेत अजय. नो बॉल. उत्कृष्ट सुरुवात तेजस टायगरसाठी. धार्मिक थोडा प्रेशरमध्ये दिसतोय. नो बॉलवर एक धाव. दुसरा चेंडू सलग नो बॉल. दुसऱ्या चेंडूवरही एक रन. अवांतर धावांनी सुरुवात झाली आहे. अर्बन स्मॅशर्स काय करतात, प्रेशर दिसतंय. सलग तिसरा नो बॉल आणि चौकार. दुसरा चेंडू सलग नो बॉल. कॅप्टननी धार्मिकशी बोलायची गरज दिसतेय. धार्मिक प्रेशर मध्ये दिसतोय. आल्या आल्या पहिलीच ओव्हर दिल्यामुळे कदाचित हा प्रेशर असेल, पण धार्मिकचं पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे. तो कमबॅक करू शकतो आणि उत्कृष्ट कमबॅक करू शकतो. त्याच्याकडून संघाकडून अपेक्षा आहेत त्याला. सलग 3 नो बॉल टाकल्यानंतर
आणि षटकार. षटकार अक्षय साजेकर यांच्या बॅट मधून षटकार पहिल्या चेंडूत. सलग दुसरा षटकार. महागडं षटक धार्मिक यांच्याकडून. तिसऱ्या चेंडू मध्ये थोडासा चांगला कमबॅक धार्मिक कडून, पण 1 रन. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग. पुढचा आणि परत एकदा फटकवलाय, मात्र 1 धाव. उत्कृष्ट बॅटिंग आतापर्यंत, उत्कृष्ट बॉलिंग आता धार्मिक कडून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा नो बॉल. नो बॉलची मालिका सुरूच आहे. फ्री हिटचा इतका वापर करता आला नाही, मात्र 1 धाव घेण्यात सक्षम. ओव्हर झाली आहे आणि ओव्हर नंतर धाव संख्या झाली आहे 27. महागडी अशी ओव्हर. 1 ओव्हर मध्ये 27 धावा. याच्यानंतर बॉलिंग आला आहे तेजस राजपूत. रोहित सुद्धा नाव आहे याचं. तेजस राजपूत संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल, एकमेकांना सपोर्ट करत टीम पुढे जात आहे. टीम तेजस टायगर समोर स्वतः तेजस बॉलिंग साठी. पाहूया काय करतोय. थांबायला सांगितलंय. टीम तेजस टायगरचा बॅट्समन साजेकर. पहिला चेंडू, उत्कृष्ट असा बॉल, डॉट बॉल. चांगली सुरुवात तेजस कडून आपल्या टीम साठी. माझ्यासोबत जॉईन केला आहे संदीप दादाने. संदीप दादा, काय वाटते टीम बद्दल? तेजस टायगर्स अक्षय साजेकर आज साजेसं काम करतोय. तेजस खूप चांगली बॉलिंग करतोय. खूपच सुंदर गोलंदाजी, पण पहिल्या ओव्हर मधला प्रेशर बघता तेजसला कडून हीच अपेक्षा आहे. नो बॉल. अवांतर चेंडू. कप्तान कॅप्टन कडून स्टंपिंग चुकली, पण फ्री हिट होता. अक्षय साजेकर षटकार. साजेचं काम करतोय. तेजस टायगरच्या टीम मध्ये उत्साह दिसतोय. एक रन. 37 धावा. 2 षटका अखेरीस 37 धावांची धावसंख्या झालेली आहे. खूप सुंदर असं बॅटिंगचं प्रदर्शन होत आहे तेजस टायगर्स कडून. अक्षय साजेकर आपण ओळखतच असाल, प्रत्येक टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट बॅटिंगचं दर्शन दाखवतो. यावेळी सुरुवात चांगली केलेली आहे. तिसरं षटक घेऊन आलेत निखिल नियो. नो. काय झालंय कळत नाहीये. सुरुवात सगळ्यांच्या षटकाची नोनेच होतीये.
एकाच्या ठिकाणी 2 धावा धावतायत. आदित्य नागतींच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. उत्कृष्ट असा फलंदाजीचं प्रदर्शन. ओ डॉट बॉल. खूप वेळानंतर एक डॉट बॉल. नो. पहिल्याच मॅच मध्ये एवढे नो पडले तर पुढे काय होणार. चांगला कमबॅक केलाय निखिल यांच्याकडून. एकच्या ठिकाणी 2 धाव. 2 धावा घेतलेल्या आहेत. चोरटी धाव. चांगलं कमबॅक म्हणायला लागेल निखिल गावडे यांच्याकडून. 3 षटका अखेरीस 47 धावांचा धावसंख्या. 47. अवांतर चेंडू. सगळ्याच षटकांची सुरुवाती नोने होते. खरंच आदित्य नागती यांना सगळ्या बॉलरशी बोलायची गरज वाटतेय. पन्नास धावा झालेल्या आहेत तेजस टायगर यांच्या. फास्टेस्ट 50. आणि हा गेलेला आहे विकेट. अर्बन स्मॅशर्सना पहिला विकेट मिळालेला आहे अजय यांच्या रूपाने. थ्रो तेजस. तेजस तेजस राजपूत. नवीन बॅट्समनच्या रूपात आलेले आहेत प्रथमेश सावरकर प्रॅट्स. उत्कृष्ट फलंदाज आहेत. संघाला त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मोठी धावसंख्या करतील अशी अपेक्षा आहे. नो. या नोचं काय करावं. चांगला कमबॅक केला होता चंदन साने यांनी. पण 22च्या रूपाने हा रन मिळताना दिसतोय. धाव संख्या वाढतीये 54. नाही. वाईड बॉल. वाईड बॉल. अंपायरने निर्णय घेतला वाईड बॉल. 55 धाव संख्या. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करताना दिसत आहे धार्मिक. चंदन सहाणे. 8 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आणि 1 विकेट. ओ 1 धाव. नो. आणि जर नो नसता तर ही विकेट होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय धार्मिक. चंदन सहाने बॅड लक.
आणि चौथ्या षटका अखेरीस धाव संख्या झालेली 60. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. एका ओव्हरमध्ये 12 रन देऊन एक रनआउट घेतलेला आहे. हा 60. पाचवं षटक घेऊन येतो शुभम सुर्वे. 60. पाचवं षटक घेऊन आलाय शुभम सुर्वे. खूप चांगला असा गोलंदाज आहे. अपेक्षा आहेत अर्बन स्मॅशर्स आदित्य नागती यांना. आणि पहिल्या चेंडूत विकेट घेतलेला आहे. अक्षय साजेकरला बोल्ड केलेला आहे. क्लीन बोल्ड. अपेक्षेप्रमाणे काम करताना दिसतोय शुभम सुर्वे. खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूत पहिला बोल्ड. नवीन बॅट्समन आलेला आहे विनायक सावंत. लेफ्ट हँडेड बॅट्समन सावंत. खूप वेळानंतर उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन दिसतंय. एक धाव. धाव संख्या थोडी मंदावलेली आहे. 3 चेंडू अखेरीस 61 धाव संख्या तेजस टायगर्स. वाईड बॉल. शुभम सुर्वेही यातून चुकलेला नाहीये. कन्सिस्टन्सी दिसते. एक तरी वाईड नो पडणारच. ओ हो. उत्कृष्ट कमबॅक शुभम सुर्वे यांच्याकडून. चार चेंडू. उत्कृष्ट 4 चेंडू. तेवढा सुंदर षटकार प्रथमेश सावरकर यांच्या बॅट मधून. तेवढा सुंदर षटकार. पाच चेंडू अखेर 68 धाव संख्या झालेली आहे तेजस टायगर्स. शेवटचा चेंडू. हो. चांगली बॉलिंग. चांगला कमबॅक. 5 षटका अखेरीस 69 धावसंख्या झालेली तेजस टायगर्स यांची. चांगला धावलाय शुभम सुर्वे यांनी. चांगला षटक घेऊन आले होते. शेवटचं आणि 6वं षटक घेऊन येत आहेत प्रशांत तावडे. 69 स्कोर झालेला आहे 5 षटका अखेरीस. बघा कन्सिस्टन्सी दिसतीये. पहिलाच बॉल वाईड. हो चान्स होता. मिसफील्ड. चांगला कमबॅक. थोडं क्षेत्ररक्षणावर लक्ष दिलं तर नक्कीच विकेट मिळतील. 2 चेंडू 72 धावा. नो. अवांतर चेंडू. अंपायरचा नोचा कॉल आणि फ्री हिट. सावरकर नो बॉलला सोडत नाहीत.
आणि हा षटकार प्रॉपर षटकार. तेजस टायगर धावताना 3 चेंडू 80 धावा. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. प्रशांत तावडे यांच्याकडून संघाला अपेक्षा आहेत एक तरी विकेट काढून देऊ शकतो आणि नो. एक्स्ट्राचा विचार केला तर या चार बॉल मध्ये 82 धावा. आणि हा विकेट घेतलेला आहे. नो बॉल वर विकेट दिलेला आहे. बॉल काउंट झालेला आहे. रनही मिळालेला नाहीये. शेवटचा चेंडू खेळायला उतरलेला आहे स्वप्नील रहाटे. 82 फ्री हिट आहे. शेवटचा चेंडू बॉल का शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि स्वप्नील रहाटे स्ट्राइक वर आहेत. काय करतात? 6 मारतात काय 1 रन धावतात? ओ प्रयत्न तर होता मोठ्या फटक्याचा पण तेवढाच सुंदर असं क्षेत्ररक्षण दिसते प्रथमेश सावरकर यांच्याकडून. तर इनिंग अखेरीस स्कोर झालेला आहे 84. 85 धावांची गरज आहे अर्बन स्मॅशर्सना जिंकण्यासाठी. उत्कृष्ट असं फलंदाजीचं दर्शन दाखवलंय तेजस. फलंदाजी कमान आणि चेस करायचं आव्हान स्वीकारलेलं आहे आदित्य नागती कॅप्टन. नॉन स्ट्राईकला आहेत मुकेश तिवारी, अभिषेक चौधरी. हा हा हा.
आदित्य नागते यांनी आपलं इंटेन्शन क्लिअर दाखवलेलं आहे. षटकारचाच प्रयत्न करणार, पण राजेश पांडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. हो 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 हो, राजेश पांडे एवढा एनर्जेटिक बॉलर आहे की विकेट देतोच. आपण बघितलंय याच्या पूर्वी, बघू यावेळी काय करतायत. ठीक, अंपायर्सवर प्रेशर करायचं नाहीये, ते निर्णय घेतील. विकेट आणि चांगली अशी बॅटिंग करताना दिसतो आदित्य. 5 चेंडू अखेरीस 4 धावा झालेल्या आहेत, 1 विकेट गेलेली आहे. एका षटका अखेरीस 5 धावा, 1 रनआउट. तेजस टायगरने चांगली सुरुवात केलेली आहे. पुढचं षटक घेऊन येत आहेत ओजस भाटे. बघा राजेश पांडे यांनी एकही अवांतर चेंडू टाकलेला नाहीये, एकही वाईट नाही, एकही नो नाही. संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय, तेवढाच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. पुढील षटक घेऊन आलेत ओजस भाटे. सामना करतील गणपत सिंग. आणि ओजस भाटे तेवढेच खराब सुरुवात करताना दिसतोय, नो ने. आणि 1 रन धावलेली आहे. दुसराही नो, परंतु धावा मिळालेला नाहीये. फ्री हिट कंटिन्यू आहे. 8 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू झालेला आहे, तशी 9 धावा झालेल्या आहेत. एक मिनिट, डॉट बॉल, डेड बॉल, डेड बॉल, डेड बॉल. अंपायर्सना काही शंका आहेत. बॅट्समनना विनंती आहे, त्यांनी क्रीज मध्येच उभं राहून खेळायचं आहे. क्रीजच्या बाहेर उभं राहिला तर तुम्हाला पेनल्टी लावण्यात येणार आहे. बॉल टाकल्यानंतर तुम्ही स्टेप आउट करू शकता. बॉल टाकायच्या आधी स्टेप आउट केलं तर तुम्हाला पेनल्टी आहे. सुंदर सुंदर बॉलिंग ओजस भाटे, डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर ओजस कडून डॉट बॉल आलाय. पुन्हा एक डॉट बॉल. चांगली फलंदाजी करताना दिसतो आदित्य. प्रयत्न तर करतोय, परंतु होईल. आताशी दुसरं षटक चालू आहे, अजून 4 षटक बाकी आहेत. आणि जिनेश कानवार यांच्याकडून तेवढीच खराब क्षेत्ररक्षण, गचाळ फिल्डिंग.
स्कोर झालेला आहे 2 षटका अखेरीस 12 12 2 ओव्हर 12 रन्स. आदित्य नागती यांनी बॅट्समनशी चर्चा करून पुढील रणनीती आखली पाहिजे असं संघाचं म्हणणं आहे. चर्चा करा, काय करता येईल 4 षटकामध्ये याचा विचार करा. बघा ओजस नंतर स्वप्नील ही ती सुरुवात करताना दिसतोय. पहिला चेंडू नो. तिसरं षटक चालू आहे पण अद्याप एकही 6 किंवा षटकार चौकार दिसलेला नाहीये. आदित्यकडून अपेक्षा आहे संघाला कॅप्टन इनिंग खेळायची. नो. सलग दुसरा नो. आणि थांबलेले आहेत, धावलेले नाहीयेत. जिनेशच्या क्षेत्ररक्षणावर विश्वास आहे आदित्यला की तो पकडून फेकेल. हो 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 हो. स्वप्नील रहाटे खूप सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. कमबॅक करतोय. तो चांगला गोलंदाज आहे पण पहिलीच मॅच आहे. आणि हा वाचवलेला आहे चौकार. आणि चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दिसतंय. अक्षय साजेकर यांनी चौकार वाचवलेला आहे. पक्षाला 2 रन वाचवून दिलेले आहेत. तीन षटका अखेरीस स्कोर झाला 18. चांगला चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी. उत्कृष्ट. चांगला दुसऱ्यासाठी धावलेला आहे. 1 धाव चोरलेली आहे. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं तेवढंच खराब थ्रो केला होता जिनेश कानवर यांनी. शुभम चांगली बॉलिंग टाकतो विनायक. थकलाय कॅप्टन. थकलाय धावून धावून. पण षटकार अद्याप काय सापडलेला नाहीये. अर्बन स्मॅशर्स नाव तर जोरदार आहे पण स्मॅश करू शकलेले नाहीत अजून. गणपत कडून अपेक्षा आहेत भरपूर. एक तरी षटकार निघावा पण 1 धावांच्या पुढे गणपत जाऊ शकत नाहीये. शेवटचा चेंडू विनायक यांच्या षटकाचा. प्रयत्न करतोय आदित्य वारंवार पण षटकार सापडत नाहीये. आदित्य नागती रिटायर्ड हर्ट झाले, थकलेले आहेत.
12 बॉलमध्ये 62 रन पाहिजे, 62. आणि उत्कृष्ट केलं गोलंदाज जिनेश कानबार. जिनेश कानबार आलेले आहेत षटक घेऊन. करते 2 चेंडू उत्कृष्ट टाकलेले आहेत जिनेश यांनी. 24 धावा झालेल्या आहेत 2 चेंडू अखेरीस. आणि 3 चेंडू अखेरीस 24 धावा. 2 विकेट गेलेले आहेत. रनआउट झालेले आहेत गणपत सिंग कडून अपेक्षा होत्या पण ते अवांतर चेंडू वाईट बॉल. शुभम सुर्वे नवीन बॅट्समन आलेले आहेत आणि 1 रन धावून काढलेले आहेत. त्यांनी सुरुवात केलेली 1 रनाने. चांगली बॉलिंग करतोय जिनेश कानबार. शेवटचा चेंडू आणि 5 षटका अखेरीस स्कोअर झालेला आहे 28. पुढील कॅप्टन्सनी टॉस साठी जमावायचं आहे. बी ग्रुप जम्पर्स आणि अर्बन स्मॅशर्स. पुढील मॅच अर्बन स्मॅशर्स आणि बी ग्रुप जम्पर्स. त्यांच्या कॅप्टन्सनी टॉस साठी पुढे यायचं आहे. शेवटचं षटक घेऊन आले कॅप्टन राहुल इंगळे. 1 ओव्हरमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. गुड शॉट बाय शुभम. अशा प्रकारे पहिला 6 आलेला आहे. अशा प्रकारे पहिला 6 आलेला आहे. गुड शॉट बाय शुभम. वन्स अगेन स्कोर झालेला आहे 36 फॉर 2 5.3. हॅलो चला बी ग्रुप जम्पर्स आणि अर्बन स्माइल टॉससाठी इकडे कॉमेडी कशाकडे यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉस साठी यायचं इकडे. चला कॅप्टन टॉस साठी यायचं इकडे. कोण आहे बी ग्रुप जम्पर्स. अर्बन स्मॅशर्स आणि बी ग्रुप जम्पर्स टॉस साठी यायचं. चला आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. टाइमच्या वेळेअभावी आपल्याला सहकार्य करावं लागेल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स हेमंत तू कॅप्टन आहे. सामनेवाला कोण कॅप्टन आहे. आदित्य. चला
चला यायचंय इकडे आतमध्ये. हेमंतने आपली बॉलिंग घेतली आहे. बी ग्रुप जम्पर्स टॉस विन आणि बॉलिंग. चला लवकर आता बी ग्रुपने आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला सहकार्य करा, लवकरात लवकर फिल्डिंग सज्ज करून आपले बॅटिंग बॅट्समनचे सज्ज करायचे आहेत. शिट्टी आली बघ मध्येच. शिट्टी आली बघ जवळ शिट्टी आहे ना त्यामुळे असा पकडतो. आपल्याला कुठे माहिती आज पहिल्यांदा पकडलं.